84 वर्षे असूनही इतकं काम करतायत, मग दादांसाठी अडचण कशाला? त्याचा करिअर ग्राफ बघा. माझं आयुष्य सगळं सोशल मीडियावर आहे. मी देखील 16 तास काम करते. अजित पवार यांनी रोहित पवार यांच्यावर वक्तव्य केलं, पण दादा आता सिनियर सिटीजन आहेत. दादांपेक्षा रोहित छोटा आहे आणि रोहितच्या वयात पवार साहेब मुख्यमंत्री होते असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावलाय. तुम्ही भाष्य केलेलं आहे. त्याला अजितदादा आज म्हटले की मी काही सेल्फी काढण्यासाठी काम करत नाही किंवा खड्डे बघून फोटो काढत नाही. मी 16-18 तास काम करणारा माणूस आहे. मी करते. मी थोडासा जास्त पारदर्शकपणे करते, कारण माझं सगळं आयुष्य हे सोशल मीडियावर असतं. मी पब्लिक लाईफ, त्याच्यामुळे 16 तास काम हे आम्ही सगळेच करतो. मी करते आणि आम्ही रेकॉर्डवर माझं तर सगळंच असतं, तुम्हाला माहिती आहे. मूळ मुद्दा बाजूला राहिला, दादा अपयशी ठरलेत की नाही याच्यावर. यश अपयश एका व्यक्तीला, इरिगेशन खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी त्यांच्या अंडर येतं, आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन भ्रष्ट जुमला पार्टी, भारतीय जनता पार्टी त्यांच्याकडे आहे 5 वर्ष. त्याच्यामुळे एका व्यक्तीला सांगण्यापेक्षा सरकार, भ्रष्ट जुमला पार्टी ज्यांनी पुणेकरांना फसवून सत्ता आणली, ते नगर विकास खातं आणि इरिगेशन डिपार्टमेंट यांनी पाण्याचे प्रश्न आमचे सोडवले पाहिजेत. एक नागरिक म्हणून पण आणि लोकप्रतिनिधी. ताई, अजित पवार वारंवार सभेमधून शरद पवार साहेबांच्या वयाचा दाखला देतात. कालही ते बोलताना असं म्हणाले की 84 वय झालं तरी थांबत नाहीये, हट्टीपणा करतायत. आम्ही अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला. आम्ही आहोत ना, काही चुकलं तर आम्हाला सांगू शकतात असं वारंवार म्हणतात. ठीक आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाला त्याचं मन मोकळं करायचं अधिकार. सातत्याने साहेबांचं वय काढलं जातं आणि पार्टी करून कोणीच समोरून असं थेट दादांना काउंटर करायला सांगू, ऍक्च्युअली इट इज सो कूल. मला विचारा की 84ला पण माणूस एवढा जिद्दीने लढतोय, हा खरं तर आदर्श असतं. हेच दादांची सगळ्यात मोठी अडचण आहे. अडचण कशाची? आता अडचण कशी होऊ शकते त्याची? तेव्हा अडचण कधी येते जेव्हा आपल्याला दोघांना एकच गोष्ट हवी असते, तेव्हा अडचण येते. दोघांना कुठली गोष्ट कुणालाच जी दादाला हवी येते हवी. अडचण नाही हे महाराष्ट्राने नेमकी कसं घ्यायचं? म्हणजे तुम्ही म्हणता ना दोघांनाही अडचण नाहीये, नाही महाराष्ट्राने कसं बघायचं याच्याकडे? नाही, पवार साहेब जस्ट प्लेड अ ग्लोरियस इनिंग्स. त्यांचा करिअर ग्राफ बघा ना. त्याला मी कोण आहे? मी तर खूपच लहान आहे त्यांचा ग्लोरियस करिअर बद्दल. दादा म्हणतायत की साहेब हट्टीपणा करतायत. आमचा तुमचा असा एक प्रश्न आहे की दादांचे कोणते हट्ट साहेबांनी पण पुरवले ते पण करायचं. ते मी कशाला सांगू? उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले. वयाचा मुद्दा काढत असताना काल रोहित पवारांना बच्चा म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केला, दादांनी उल्लेख केला त्यांना उत्तर देणे. दादाच्या वयाच्या मानाने तो बच्चा आहेच, कारण दादा आता सिनियर सिटीजन आहेत. दादाच ऑलमोस्ट 65. त्याच्यामुळे प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. संविधानाप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान, त्या संविधानाच्या चौकटीत राजकारण आणि समाजकारण होतं. त्याच्यात वयाची अट नाही. लेट मी कंप्लीट. तर त्याच्यामध्ये वयाची अट नाही. त्याच्यामुळे दादानी कधी निवृत्त व्हावा तो दादाचा वैयक्तिक प्रश्न, तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. एक. दुसरं, दादा माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे आहेत. त्याच्यामुळे ही 65, सो ही इज सिनियर इन एव्हरी सेन्स ऑफ द वर्ड. आणि 65 इज सिनियर सिटीजन. 60 नंतर या देशात सिनियर सिटीजन. आणि तिसरी गोष्ट, नथिंग रॉंग इन बिंग अ सिनियर सिटीजन. माझा नवरा पण सिनियर सिटीजन आहे. इट ऑल्सो 60 यार. याचा मत करो, माझा नवरा ते पण आहे 60. त्याच न्यायाने दादा साहेबांना म्हणतात रिटायर व्हा, मग त्याच न्यायाने तुम्ही दादांना म्हणणार का रिटायर व्हा? माझा नाही, मी कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करत नाही. मी माझं आयुष्य करते. तुम्ही बच्चा म्हणला म्हणून, विच इज अ फॅक्ट की दादा हा काकाच्या अधिकाराने त्याला बच्चा म्हणला. त्याच्यामुळे तो अधिकार दादाला आहे काका म्हणून. एक. पण एक ऑब्झर्वेशन मी तुम्हाला सांगते की म्हणजे इट्स अन इंटरेस्टिंग फॅक्ट की रोहितच्या वयामध्ये आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. साधा पाण्याचा प्रश्न सुटत नाही. पालकमंत्री म्हणून दादा अपयशी ठरले. दादा तर आताच पालकमंत्री झाले, पण मला वैयक्तिक कोणाचा 3.5 वर्षात पालकमंत्री पुण्याचे सलग गेल्या 4 वर्षात. 3.5 वर्ष म्हणजे आधीचा आणि 3.5 वर्ष. पण मला असं वाटतं जे कोणी सरकारमध्ये असतील, कोणीही असेल ते, मग तुम्ही म्हणजे या ट्रिपल इंजिन खोके सरकारचं 1.5 वर्ष घ्या किंवा आधी महाविकास आघाडीच्या गाडीतली 2.5 वर्षातली 1.25 वर्ष आमची कोविडमध्येच गेली. कोविडमध्ये आम्ही काही कोणाला कमी पडू दिलं ना. औषधं कमी पडली, ना ऑक्सिजन कमी पडलं, काही कमी पडलं. आणि पाण्याचंही नियोजन त्यावेळी चांगलंच होतं.
जलजीवन मिशनचं मला वाटतं मागच्याच आठवड्यात जलजीवन मिशनचा महाराष्ट्राचा आराखडा महेश मला वाटतं लोकसत्तामध्येच आला होता. जलजीवन मिशनची सगळी मोठी डिटेल बातमी काल लोकमतला आली होती. लोकमत किंवा लोकसत्तामध्ये डिटेल जलजीवन मिशनचा आढावा घेतलेला मी स्वतः पाहिलाय, वाचलाय मी. आणि जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रोग्राम चांगला आहे, चांगल्याला चांगलं म्हणलंच पाहिजे. इंटेन्शन इज व्हेरी गुड, पण इम्प्लिमेंटेशनला कमतरता आहे. हे सातत्याने दिसतंय. म्हणजे माझ्याही लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी टाक्या झाल्या, डिस्ट्रीब्युशन सर्व्हिस नाही झाली. डिस्ट्रीब्युशन सर्व्हिस आणि टाकी झाली असतं सोर्सलाच पाणी. मग हे DPR करून जे आम्ही पाठवले त्याचा कोणी अभ्यास केला, काय झालं? जलजीवन मिशन इज अ फ्लॅगशिप प्रोग्राम ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. एवढा निधी जो अर्धा उद्धवजींच्या सरकारने दिला आणि अर्धा केंद्र सरकारने दिला, ही एवढी मोठी फ्लॅगशिप स्कीमचं झालं काय? आणि हे विरोधक म्हणून मी म्हणत नाही, पण काही प्रश्नांना आम्ही पार्लमेंटमध्ये निलंबित झालेले आहोत. त्यामुळे आम्हालाही बोलायला तो एक खूप मोठा प्लॅटफॉर्म होता चर्चेसाठी, पण आता चर्चा करायचीच नाही अशी परिस्थिती दुर्दैवाने या देशात आणि राज्यात झाली. देवेंद्रजींबद्दल वैयक्तिक कधीच बोलत नाही, नेव्हर. मी पॉलिसीवर बोलतो, वैयक्तिक मी कधी त्यांच्यावर टीका केली. मी गृह मंत्रालयाबद्दल बोलते, भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलते, वैयक्तिक कुणाबद्दल बोलतो? आमचे सगळे सहकारी तेच विचारतायत की पुण्याचे पालकमंत्री 3.5 वर्ष पुण्यात यशस्वी ठरलेत का अयशस्वी ठरलेत, याबद्दलचं तुमचं मत काय? तेवढंच विचारतात, बाकी काही नाही. त्याच्यात इतके अनेक बदल झालेले आहेत कन्सिस्टंटली, म्हणजे वर्गही बदललेले आहेत. पण अर्थातच आज पालकमंत्री म्हणून 3 पालकमंत्री गेल्या 3 वर्षात होऊन गेले आणि आमच्या पत्रात अजून तरी काहीच पडले नाही. आणि त्याला कॉर्पोरेशन मध्ये भ्रष्ट जुमला पार्टीची सत्ता आहे. आणि माझा आज जे चर्चा चालली आहे ती भ्रष्ट जुमला पार्टीची चालली. किंवा इरिगेशन खातं, आता इरिगेशन खात्याचा ह्या वर्षीचा माझा प्रॉब्लेम आहे. त्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस, अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली. मागच्या वर्षी मला एवढा पाण्याचा प्रॉब्लेम, त्याच्या मागच्या वर्षी नव्हता. कोविडच्या काळाचा पाण्याचा प्रॉब्लेमच नव्हता. त्याच्यानंतर आता गेल्या 1 वर्षामध्ये इरिगेशन खातं ज्या पद्धतीने पाण्याची आणि कमी झालेला पाऊस. पुण्याच्या पाण्याचा प्रश्न अंकुश अण्णा मेयर आहेत तेव्हापासून आहे, तो आज ताब्यात कंटिन्यू येतो. कारण पुण्याच्या पाण्याचा प्रश्न हा कितपत गंभीर, पुण्याला नेतृत्व आहे की नाही हा प्रश्न जास्त गंभीर आहे. नाही, आज मला आणि विचारा, जे नेतृत्व करतात त्या नेतृत्वाबद्दल आम्ही प्रश्न विचारतो. नाही, आज या राज्यात नेतृत्व राहिलं नाही का हा प्रश्न आहे. तुम्ही पुण्याचं काय विचारता? पुरा महाराष्ट्र दिल्लीवरनं चालतो असा डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. मी म्हणत नाही डेटा वाईज, मी कधी खोटे आरोप करत नाही. आणि या देशामध्ये नेतृत्व मोठं व्हावं असं मला नाही वाटत, कोणालाही वाटत. कारण जी मोठी नेतृत्व चांगल्या मार्काने पास झाली, जास्तीत जास्त आमदार निवडले, अशा कुठल्या राज्यामधला कुठला नेता तुम्हाला दिसतोय? मध्य प्रदेश बघा, राजस्थान बघा, महाराष्ट्र बघा. कुठल्या पक्षात? भारतीय जनता पक्ष जिथे जिथे सत्तेत आहे तिथे कुठल्या नेत्याला किंवा मित्र पक्षाला, जे मित्र पक्षाचे होते त्यांनाही घालवलं. उद्या यांचं हेच होणार ते नाही मला माहिती. आता मी काय भविष्यवाणी सांगत ताई, माझ्या की केंद्र सरकारनं चिंता आहे ना सगळ्या तुम्ही ते दादांना काय डिफेंड करतात तेवढं जरा. एक तर माझा स्वभावच अग्रेसिव्ह बाय नेचर नाही. तुम्ही मला 15 वर्ष बघताय. कार्याला कार्य केलं जाईल काय आपले दादांना? माझा स्वभाव आरेला कार्यवाला नाहीच. कारण का मी राजकारणात आरेला करायला आलेच नाही. तर असते ना आरेला कार्य, मी दुसरं काम केलं असतं जे माझ्या संस्कृतीत बसत नाही. ज्या घटना होतात ना तुमच्याकडे कोयता गँगवर, तसले उद्योग करत असते. तसल्याला आरे कार्याला मी करत नाही. मी एक कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या संस्कृतीत वाढलेली सामाजिक कार्यकर्ती आहे. माझ्यावर भारतीय मराठी संस्कार झालेले आणि मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आलेले, एक पॉलिसी मेकर म्हणून मी आलेले. माझा पार्लमेंटमध्ये देशात पहिला नंबर येतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. याचं कारण माय कोर कॉम्पिटन्स इज पॉलिसी. पण पार्लमेंटमध्ये तुमचा जो फायरिंग दिसतो तो इतर वेळी बोलताना फायरी नसते अजिबात. उलट मला बीजेपी कॉम्प्लिमेंट करतं की हाऊ वेल यू स्पीक, आणि माझ्यापेक्षा जास्त माझं कौतुक
भ्रष्ट जुमला भारतीय जनता पक्ष करतात आणि त्यांचे प्रत्येक मंत्री माझं नाव त्यांच्या रिप्लाय मध्ये घेतात आणि गोईंग बाय डेटा. हा भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांचा मनाचा मोठेपणा आहे. मी आभारी आहे ताई, तुम्ही त्याच्यावर. करत आणि नाही. ह्याला पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणतात. पार्लमेंटरी डेमोक्रेसी मध्ये जेव्हा आम्ही कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतो, त्याच्यात चव्हाण साहेबांचं नाव घेतलं म्हणजे पहिला सुसंस्कृतपणाच येतो.